चालू असलेला सामना मिलिंद वॉरियर्स वर्सेस तर घेऊन चालतोय मैदानात. माझ्यासोबत जोडले गेले आहेत ऋषिकेशजी घरत आणि गुणलेखकांच्या स्वरूपात कांचनजी पालकर. तर रोहित घरत, रोहित टू रोहित, एकीकडे रोहितजी घरत, एकीकडे रोहित यस घरत. कॅप्टन टू कॅप्टन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. यावेळी चेंडू इथे मात्र स्वीप शॉट खेळला आहे. फुल टॉस चेंडू आलाय आणि इथे मात्र रोहित घरत चुकी करतोय आणि चुकीला मात्र माफी नाही आणि मात्र येतो इथे षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावून पोहोचते 6च्या घरात. तर ऋषीजी काय म्हणाल या ज्या षटकाराबद्दल काय म्हणाल. अच्छा स्ट्रोक लगाया, बैठक स्ट्रोक अच्छा लगा, देखने के लिए भी बहुत बढ़िया लगा स्ट्रोक. तर रोहित घरत मात्र इथे मात्र प्रेशर क्रिएट करतोय रोहित घरत याच्यावर. यावेळीचा चेंडू डिफेन्सिव्ह चेंडू, तर यालाच म्हणतात क्रिकेट. जेव्हा पहिला चेंडूवर षटकार आला त्याच्यानंतर दुसरा चेंडू मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळतोय. सन्मान देतोय चेंडूला आणि चेंडू आता निर्धाव. दादूस कसा आहे. तर रोहित घरात आपल्या शतकातील तिसऱ्या चेंडूची फेकी. यावेळीचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू अपील होते. येथे मात्र चेंडू आता निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातात. मंगेश जी घरत बोल रहे हैं कि पैकर है वो बोल रहे हैं कि 500 और आउट दो. तर रोहित घरात येथे मात्र रोहित घरातने वापसी केली. एक षटकार आला तर मात्र इथे 2 चेंडू निर्धाव फेकतोय रोहित घरत. रोहित टू रोहित, कॅप्टन टू कॅप्टन असं आपल्याला बॅटल पाहायला मिळतं. यावेळी चेंडू शॉर्ट चेंडू होता पॉइंटच्या क्षेत्रात. येथे आलाय मात्र अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. येथे मात्र येथे षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावून पोहोचते बिनबाद 12. कम यार, चेक करेंगे अंपायर. कम चेक किया है. ये 6 रन है. 6 रन चेक किया है. चेकिंग हुआ है, फुल चेकिंग हुआ है. निशु दादाजी इधर आइए, कमेंट्री में जुड़े. कॉइन का पैसा है अभी तक हमारा. आ जाए, बिंदन पे खड़ा है. निशिकांतजी घरात लवकरात लवकर यायचं आहे कारण आपल्याशिवाय ही स्पर्धा मात्र अपूर्ण वाटते. तर घेऊन चालतोय मैदानात रोहित घरात हल्ला चढवतोय. यावेळी चेंडू मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. इथे सुद्धा आलाय चौकार. विनायक जी पाटिल इनकी तरफ से बहुत खराब फील्डिंग. मंगेश जी घरत नाखुश हुए. येथे मात्र आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय 16च्या घरात बिनबाद 16. येथे मात्र रोहित शशिकांत घरे त्याच्यावर मात्र हल्ला चढवलेला दिसतोय. वर्चस्व गाजवताना दिसतोय. शुभमजी घरत यांनी दिलेला संदेश, त्या संदेश मात्र पूर्ण करतोय रोहित घरत. का टिकून खेळ म्हणून बोलत होता. तर यावेळीचा चेंडू इथे सुद्धा चांगला फटका येतोय. फाईन डेकच्या क्षेत्रात आलेला 1 बाउंड चौकार आणि या 4 धावसंख्येच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 20च्या घरात. पहिल्या शतकात मात्र 20 धावसंख्या आल्यात. तर एक सुद्धा विकेट नाही. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लवकरात लवकर, टाइमपास करायचा नाही. अरे लवकर जा, टाइमपास करू नका, कालोख होईल. लवकर जा. उठा बशा करायला लावतीन. आताच सांगते मॅच हरेल त्याला. 30-30-90. धावसंख्या मात्र 20च्या घरात. अक्षरशः चोप दिलाय रोहित घरत यानं. कॅप्टन टू कॅप्टन बॅटल मध्ये रोहित गुरुनाथ घरत हा मात्र यशस्वी ठरतोय. तर गोलंदाज वैयक्तिक पहिलं तर संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतोय हर्ष रवींद्र घरत.
आदेश आदेश घरत, आदेश पाटील, आदेश पाटील वैयक्तिक पहिलं तर संघातर्फे दुसरं शतक घेऊन येतोय आदेश पाटील. यावेळी चेंडू मात्र येथे मात्र चेंडू हवेत उडलाय आणि तेथे मात्र बढ़िया झेल जेल मात्र बढ़िया जेल करण अंबाला की तरफ से बहुत बढ़िया जेल. खड़ी खड़ी खड़ी. ते मात्र खातही न खोलता मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय सिद्धेशजी घरत. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज शुभम घरत. अभी हमारे जीवलग मित्र जस्टी शुभम गरत, इनको हमारे तरफ से हर एक रन पर 100 रुपया. जिग्नेश केनी कम यार. साई भंडारा है इधर कम यार. तर आदेशजी घरत पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. तर नवीन फलंदाज आलाय शुभम घरत. तर गोलंदाज मात्र आदेश पाटील पहिल्या चेंडूवर मात्र सिद्धेश घरत याला तंबूत पाठवतोय आणि पहिला धक्का बसतोय मिलिंद वॉरियर्सच्या संघाला. तर आदेश पाटील आपल्या शतकातील दुसऱ्या चेंडूची फेकी येते मात्र धावसंख्या मात्र 20, 1-20 अशी धावसंख्या. तर आदेश पाटील पहिल्या चेंडूवर चांगली गोलंदाजी करतोय. तर आपल्या शतकातील दुसऱ्या चेंडूची फेकी. तर फलंदाज शुभम घरत. आपण योगेशची फलंदाजी पाहिली, आता मात्र शुभमची फलंदाजी पाहायची आहे. यावेळी चेंडू मात्र अपील होते, चेंडू मात्र पॅडला आदलतोय. तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 21 घरात. तर प्रफुल्ल म्हात्रेचं येथे मात्र चांगलं योगदान आहे. उर्फपाच्या इथे मात्र वारंवार त्याच्याकडून चेअरअप होते संघाला. कारण असं चेअरअपची गरज असते. आपण जेव्हा फलंदाजी नाही करत, गोलंदाजी नाही करत, पण क्षेत्ररक्षण करून चेअरअप करणं ही खूप मोठी गोष्ट असते. येथे मात्र चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत एक धाव नाही आली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. यावेळी चेंडू ब्लॉक होता. चेंडू मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावेचा प्रयत्न. तर येथे मात्र देखिए मुंगाजी ठाकुर एमयूवी टीम के स्पॉन्सर दुतुम गांव के मुंगा, इनके तरफ से जस्टी के लिए हर छक्के के लिए 1000 रुपया इनाम. मुंगा ठाकुर दमदार वजनदार 180 किलो. धावसंख्या मात्र 23, 1-23. तर आदेश पाटील मात्र येथे चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू मात्र येथे मात्र बॅटची एज होती. नक्की धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या धावून पोहोचते 1-23 अशी धावसंख्या. तर चांगली गोलंदाजी करतोय आदेश पाटील, ज्याने मागच्या मॅच मध्ये थोडी खराब गोलंदाजी केली होती. तर आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र वापसी करतोय. तर आदेश पाटील आपल्या शतकातील पुढच्या चेंडूची फेकी. रोहित घरत याला मात्र अजूनपर्यंत आक्रमक होऊ दिलं नाही. यावेळी सुरेख प्रयत्न होता, कारण रोहितची विकेट हे घेणं हे खूप महत्वाचं होतं. तर चांगला प्रयत्न म्हणावा लागेल रोहित घरत याच्याकडून. तर येतोय हा चौकार. या 4 धावसंख्येच्या मदतीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते 27 घरात. 1-27 अशी धावसंख्या. या शतकातील शेवटच्या चेंडूची फेकी. आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या, त्याच्यामधली एक लेग बाय धावसंख्या. तर चांगली गोलंदाजी, कारण समोर जर रोहित सारखा फलंदाज आहे तर चांगली गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं होतं. आणि चांगली गोलंदाजी केली, परंतु येथे शेवटच्या चेंडूवर आलाय एक मोठा फटका. येतो षटकार. या 6 धावसंख्येच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33. पहिले 5 चेंडू मात्र चांगले फेकले, परंतु शेवटच्या चेंडूवर रोहितनं शॉटम पूल केलाय. चेंडू पोहोचवला मिड विकेटच्या क्षेत्रात. षटकार.
हमारे मित्र पाड़ा किधर देखते नहीं आ रहे, किधर है पाड़ा, दिखते नहीं इधर किधर। अंसोल पे रामपुर मुकल, उधर बैटिंग मत घुमाओ, इधर आओ। धाव संख्या मात्र 33. तर नक्कीच कांचनजी पालकर गुणलेखकाच्या स्वरूपात आम्हाला कळवतात की या सगळे 33 धावा आहेत त्या सगळ्या तुझ्या धावा आहेत. कारण योगेशजी भोईर यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तर रोहनजी भोईर आम्हाला सांगतात की योगेशकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, पण शुभमकडून मात्र येथे चांगली फलंदाजी बघायला मिळत नाही. करण अंबाला, हर्ष घरात खड़ी, और सामने हमारे जीवलक मित्र जस्टी, उनको हर रन के लिए 100 रुपया, और मुंगा ठाकुर की तरफ से हर 6 के लिए 1000 रुपया। रनअप देख सकते हैं, बहुत 240 मीटर का रनअप, बहुत बढ़िया रनअप। चिरला टू डॉक्टर जुई रनअप है। तर हर्ष घरात वैयक्तिक पहिलं तर संघातर्फे तिसरं शतक घेऊन येतोय. शुभम याला या विलीचा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता, जस्टी भाई कुछ नहीं मिलेगा, आजा चल, कम कम यार। पण चेंडू मात्र टॉपेज लागून येथे मात्र झेल मिळतोय. तर येथे मात्र शुभमची खेळी संपुष्टात येते. क्या कर रहे हैं भाई, क्या कर रहे हैं, ऐसा नहीं चलेगा। तर ज्ञानेश्वर ठाकूर बोरखारवरून आयकॉन मागवलेत. ज्ञानेश्वर ठाकुर, जिनका 7/12 बोरकार नाम पे और राशन कार्ड डॉक्टर जुई पे। तर जगत सरकार मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. एक मोठा धक्का म्हणायला लागेल. तर गोलंदाज हर्ष पहिल्या चेंडूवर सफलता मिळवतोय. तर गोलंदाज हर्ष घरात आपल्या शतकातील दुसऱ्या चेंडूची फेकी पहिल्या चेंडूवर सफलता मिळवतोय. तर येथे मात्र हर्ष रवींद्र घरात आपल्या शतकातील पुढच्या चेंडूची फेकी, फुलटॉस चेंडू होता, येथे मात्र ढकलून दिलाय, लॉंग ऑनच्या क्षेत्रात मध्ये आलाय तिथे. तर एक धाव मिळते. कारण ज्ञानेश्वर ठाकूर याला माहिती आहे रोहितकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. कारण स्कोर मात्र येथे मात्र थांबलेला आहे. तर निशिकांत घरात येथे मात्र समालोचन कक्षेमध्ये आलेले आहेत. तर हर्ष आपल्या शतकातील पुढच्या चेंडूची फेकी वैयक्तिक पहिलं तर संघातर्फे तिसरं शतक घेऊन आता मात्र रोहितला इथे मात्र कुठेतरी शांत बसवलंय, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही. तर हर्ष कशा प्रकारे गोलंदाजी करेल रोहित याला, यावेळी चेंडू येथे मात्र बैठक स्ट्रोक बहुत बढ़िया, हवा के साथ गेंद गई बाहर। तर रोहित गर्जने सांगितलंय का मी जास्त थांबू शकत नाही. दाखली संघाचा एक धडाकेबाज फलंदाज तो जास्त थांबणार नाही. तर येथे मात्र येतो षटकार, या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद. यावेळी रिवर्स खूप खेळलाय, तिथे मात्र आलाय 1 बाउन्स चौकार, या 4 धाव
एक संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. रोहित घरत मात्र येथे अजूनपर्यंत मैदानात आहे. 48. 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। करण अंबाला बॉलिंग के मार्क पर देख सकते हैं कुछ अड़थला आया, खड़ी बीच में आई, खड़ी बीच में आई, खड़ी बीच में आई। तर आदित्यची घरात उर्फ बंटी लवकरात लवकर आपण कॉमेंट्री करायला यायचं आहे लवकरात लवकर. तर हर्ष घरत आपल्या शेतातली पुढच्या चेंडूची फेकी रोहित घरत याला यावेळी नो गेंद और नो के बाद ये चौवा। तर या प्रीमियर लीगची धाकटी प्रीमियर लीगची पहिली हाफ सेंचुरी रोहितच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच ताल्या वाजवायच्या आहेत. धाकटी गावाचं नाव मात्र या फलंदाजाने यावेळी चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रात आलाय. दणदणीत षटकार. रोहित घरात यांनी बॅट उंच करायचे आहे. रोहित घरात बॅट उंच करायचे आहे. जिग्नेश केनी कम यार कम। धाव संख्या मात्र 59. अरे लवकर करा, काय टाइमपास करता हो? तर मिलिंद वॉरियर्स संघाचे संघमालक माननीय श्री संग्रामजी घरत यांच्याकडून रोहित घरत याला 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय या 50 धावांसाठी. तर संग्रामजी घरत हे नेहमी सपोर्ट करत असतात. कबरू लक्षा आणि बैलाचे मालक शौनक बघा आता टाकील बॉल, लवकर बघा. तर येथे मात्र आयकॉन खेळाडू बोरकार संघाकडून आलेला आहे. यावेळीचा चेंडू मात्र ढकलण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या क्षेत्रात पण चेंडू मात्र ते निर्धाव. तर एक धाव मिळते. या एका धावसंख्येच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते. मंगेश घराची टीम मंगेश सांगते लगान टीम आहे बघा लवकर लगान, लगी तो झटका और नहीं तो झटका. लगान टीम मात्र 60च्या घरात सक्षम घर आपल्या शतकातील पुढच्या चेंडूची फेकी. यावेळी चेंडू मात्र ओव्हर पिच होता तर खेळून काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. एक काढले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ते मात्र ज्ञानेश्वर ठाकूर याला मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. तर नवीन फलंदाज जातोय रोहन भोईर. खाल्ली त्याला भाकरी नाही आवरली, फक्त मुंडीचं पीस खाल्लं. मी आधीच बोललेलो रोहन भोईरची नशीब मॅच आहे ना तर मुंडीच्या टोपांची फक्त भांडी घसायला लागली असती. आवरी मुंडी त्यांनी एकट्याने खाल्ली असती. रोहननी फक्त स्ट्राईक घेतली ना तरी मंगेश घरे त्यांच्याकडून 500 रुपये. फक्त स्ट्राईक घ्यायची लास्ट पर्यंत सगळं बॉल केला असता 1000 रुपये. तर रोहित घरात यावेळी शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. चेंडू सुद्धा खेळून काढलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. तर आल्यात 6 धावा. या 6 धावसंख्येच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते. तर मात्र येथे मात्र या प्रीमियर लीग मधला हाय स्कोर आलाय 71 धावा. त्यामध्ये रोहित खेळतोय वैयक्तिक 67 या धावसंख्येवर.
तर क्षौनक घरत आपल्या शतकातील पुढच्या चेंडूची फेकी. या इनिंग मधले पहिल्या उत्तरार्धामधले काही चेंडू बाकी. क्षौनक घरत यावेळी इथं चेंडू मात्र खेळून काढलाय. तर येथे मात्र दोन धावा एक तो मिळतील. खेलने दो ना यार, क्या ऐसा कर रहे हो? एक तो खेलने दो रोहन जी को, ऐसा मत करो, खड़े खड़े खेलना पसंद करते हो. धाव संख्या मात्र 73च्या घरात. 3 बाद 73. तर इथे मात्र क्षौनक घरत चांगली गोलंदाजी करायची होती, परंतु येथे मात्र खूप खराब गोलंदाजी होते. कि जैसे उन्होंने ही 50 रन तर लगाया. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोच